बोल ना. आशा निकेतन. आशा निकेतन संघाचा कोणी जर खेळाडू असेल त्यांनी आपला निर्णय कळवायचा आहे. आशा निकेतन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे आणि फलंदाजीला आमंत्रित केले ते MCC मयंकवाडी मायंकवाडी मायनकवाडी. पंच. बारावा सामना आहे जो सुरू होत आहे. आशा निकेतन वर्सेस MCC मायनाकवाडी. मायनाकवाडी या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते आशा निकेतनने. फलंदाजाचं नाव आणि गोलंदाजाचं नाव आम्हाला कळू द्या कृपया. फलंदाजाचं नाव नॉन स्ट्रायकर. आरुष भूषणची जोडी फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील आणि गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल तो सागर. वैयक्तिक पहिलं षटक आणि संघासाठी सुद्धा पहिलं षटक घेऊन आलाय तो सागर आणि फलंदाजी मार्कवर स्ट्राईकला येतो आरुष आणि नॉन स्ट्राईकला येतो भूषण. सामन्यातील पहिला चेंडू सागरचा आरुषसाठी. सामना थांबवायचा 2 मिनिटं. हॅलो. मॅच क्रमांक 13 स्वामी 11 वर्सेस जय श्रीराम विजयचंद्र. दोन्ही कर्णधारांनी कृपया इकडे यायचे. दोन्ही कर्णधारांनी चालू असलेल्या सामन्यातील कर्णधार कोण असतील त्यांनी कृपया अमोल सरांशी भेट घ्यायची आहे. कर्णधार, फक्त कर्णधार. आता एक निर्णय ते घेण्यात आला की नोला आणि लाईन टच नोला, बॉलरच्या लाईन टच नोला आणि वाईटला अंपायर निर्णय, शेवटचा निर्णय, त्याला आपण रिव्ह्यू घेऊ शकत नाही. मधल्याला आपण रिव्ह्यू घेऊ शकता, बॉलर लाईन टचला आपण रिव्ह्यू घेऊ शकत नाही आणि वाईटला रिव्ह्यू घेऊ शकत नाही. याची दोन्ही कर्णधारांनी नोंद घ्यायची. सामन्याला सुरुवात करायची आहे. गोलंदाज सागर, फलंदाज आरुष. पहिला चेंडू सागरचा आरुषसाठी. वाईट बॉलनी सुरुवात. स्वैर चेंडू. धावसंख्या भर. धावसंख्या जाऊन पोहोचते. एक चेंडू, 0 चेंडू 1 धाव. नो बॉल +1 डिक्लेअर स्वरूपात. धावसंख्या झाली ती 3 धावा. 0 चेंडू 3 धावा. सागरला कुठेतरी धावा रोकावे लागतील. नोला डिक्लेअर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 धावा. 0 चेंडू 5 धावा. गोलंदाज बदललाय.
आणि गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील ते एक अनुभवी गोलंदाज, एक नावाजलेला गोलंदाज अभिषेक. फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय तो नन्ना मुन्ना आरुष. गोलंदाज अभिषेक, नवीन गोलंदाज. पहिला चेंडू, वैयक्तिक पहिलं षटक, संघासाठी सुद्धा पहिलं षटक घेऊन आलाय तो अभिषेक. सुंदर फटका, त्यावर सुंदर क्षेत्ररक्षण. सुंदर फटका आरुष याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतो. धाव संख्या झाली आहे ती 6 धावा. एक चेंडू 6 धावा. स्ट्राईकला येतो भूषण, सामना करेल अभिषेकचा. आणि सुंदर झेल 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 बाद. भूषण गेलाय शून्यावर माघारी. पहिला हादरा, पहिला फटका, पहिला गडी बाद. फलंदाजाचं नाव प्रतीक. व्हाईट बॉल. धाव संख्या झाली आहे ती 7 धावा. 6 धावा, सॉरी माफ करा. 7 धावा. चौका. नाही नाही. सुंदर फटका, त्यावर 4 धावा. धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11. एक गडी बाद, 11 धावा. सुंदर क्षेत्ररक्षण, डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावली ती 11 धावांवरती. शेवटचा चेंडू आणि आत्महत्या म्हणजेच विकेट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 11. 2 गडी बाद, 11 धावा. दुसरं षटक वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज रोहन. नवीन फलंदाज रोहन नॉन स्ट्राईकला. आणि नन्ना मुन्ना उत्कृष्ट फलंदाज आरुष स्ट्राईकला पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा, 2 गडी बाद. दुसरा षटक घेऊन आलाय तो वैयक्तिक पहिलं षटक संघासाठी. दुसरा षटक घेऊन आलाय तो गोलंदाज पारस. पारसला धावा रोकाव्या लागतील कुठेतरी. पहिल्या षटकामध्ये जी धावांची खर्ची झाली आहे तिथेच लगाम लावावा लागेल. पहिलं षटक, दुसरं षटक वैयक्तिक पहिला चेंडू पारसचा.
आणि सुंदर असा फटका, देखना फटका, रुबाबदार फटका आरुष्याचा. धावसंख्यात वर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12. एक चेंडू 12 धावा, शेवटचे 4 चेंडू दुसऱ्या षटकातील. स्ट्राईकला आरुष. सुंदर सुंदर सुंदर, जेवढं कौतुक करता येईल तेवढं कौतुक करा या फलंदाजाचं. त्यावर परत एकदा डिक्लेअर स्वरूपात एक धाव. धावसंख्येत आघाडी, धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13. 2 गडी बाद 13, 2 चेंडू 2 धावा. पारस याला कुठेतरी धावा रोखाव्या लागतील. आणि पुन्हा एकदा नजाकत भरा स्ट्रॉक. धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14. 2 गडी बाद, शेवटचे 2 चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकातील. सुंदर फटका, त्यावर सुद्धा एक धाव. धावसंख्येत जाऊन पोहोचते ती धावसंख्या 15. शेवटचा चेंडू एक धाव. नो बॉल. गोलंदाजांनी नोचा रिव्ह्यू घेतलाय. रिव्ह्यू बॉल आहे, नो बॉल नाही आहे. ओव्हर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 धावा. रिव्ह्यू तुमचा कंटिन्यू आहे. शेवटचा षटक हाणामारीचा षटक, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 16. शेवटचा षटक घेऊन आलाय तो गोलंदाजाचं नाव स्वराज. फलंदाजी मार्कवर रोहन. हाणामारीचं षटक स्वराजकडे सोपवलंय कर्णधाराने. डेड बॉल. डेड बॉल. स्वराज वैयक्तिक पहिलं षटक संघासाठी, शेवटचं षटक. आणि सुंदर फटका, त्यावर 2 धावा घोषित स्वरूपात पाहायला मिळतील. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 धावा. 1 चेंडू 18 धावा. शेवटच्या 4 चेंडू जेवढा स्कोअर बनवता येईल तेवढा स्कोअर बनवण्याच्या प्रयत्नात आपल्याला पाहायला मिळतो तो रोहन. आणि धावा रोखण्याच्या प्रयत्नात स्वराज. टॅप स्वरूपात 1 धाव घोषित स्वरूपात. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19. धावसंख्येत भर धावसंख्या 19. 2 चेंडू 19 धावा. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. पुन्हा घोषित स्वरूपात धावसंख्या जाऊन पोहोचते ती धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 धावा. रोहनचा मारा कुठेतरी थांबावा लागेल स्वराजला काहीतरी गोलंदाजीमध्ये टेक्निक जादू करावी लागेल. आणि केली जादू केली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती स्थिर होते 2 धावा. गडी बाद 20. शेवटचा चेंडू 20 रन 3 गडी बाद 20 धावा. शेवटचा चेंडू. बॅट्समन नेम ओमकार. आणि ओमकारला आपण जावं लागेल तंबूत परत. विजयासाठी 21 धावांची गरज. 15 चेंडू 21 धावांची गरज. गोलंदाजांच्या संघाला विनंती की आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. भूषण, आपल्याला एक विनंती की पुढील संघाचा नाणेफेक झाला असेल हॅलो. तर आपण कळवायचं आहे. हॅलो. 13वा सामना आहे स्वामी 11 वर्सेस जय श्रीराम विजयचंद्र. विजयचंद्र यांनी टॉस जिंकलेला आहे, पण त्यांनी आपले डिसिजन आणि अजून सांगितले नाही आहे. कृपया विनंती आहे की आपला गोलंदाजी घेतली आहे, आपल्यापर्यंत पोहोचवलाय त्यांनी तो निर्णय, तो म्हणजेच गोलंदाजी स्वीकारली आहे त्यांनी आणि फलंदाजीला आमंत्रित केले अपोजिट संघाला. सामन्याला सुरुवात करता पंचांना विनंती की सामन्याला विलंब होतोय. आपल्याकडे अचूक वेळ अचूक ठिकाण आहे, त्यामुळे आपण कृपया लवकर सामना सुरुवात करायची आहे. फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील ते आपल्याला फलंदाज
सामनावीर फलंदाज सलामीवीर फलंदाज हॅलो 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 फिल्डिंग संघाला विनंती आहे, लावून फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील अभिषेक आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते. गोलंदाजाचं नाव संकेत. गोलंदाजाचं नाव फिल्डिंग संघाला विनंती आहे, फिल्डिंग लावून घ्या लवकर. आपल्याला 45 सामने खेळवायचे आहेत. बॅट्समन नेम रोहन अभिषेक रोहन. नॉन स्ट्राईकला रोहन आणि स्ट्राईकला अभिषेक आणि गोलंदाजी पहिला चेंडू वैयक्तिक पहिला षटक आणि संघासाठी सुद्धा पहिला षटक घेऊन आलाय तो संकेत. सामना करतील अभिषेक. सामन्याला सुरुवात करायची आहे. कृपया आपण लवकर सामना चालू करायची आहे. विजयासाठी 21 धावांची गरज याची नोंद घ्यायची आहे. कंपल्सरी चेस करायचं आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 1 धाव. धावांचा श्री गणेश झाला अभिषेकच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कला पाहायला मिळतो तो संकेत आणि फलंदाजी मार्कला अभिषेक. दुसरा चेंडू अभिषेकचा आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. 2 चेंडू 2 धावा. फलंदाजी मार्कवर आता पाहायला मिळतोय तो रोहन. पाहूया अभिषेक तिसरा चेंडू कसा टाकतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 चेंडू 3 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. अभिषेक सामना करतील तो संकेतचा. फलंदाज बाद. अभिषेक माघारी परततोय. त्याच्या जागी येतोय तो फलंदाज हर्ष. यष्टीरक्षेच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतो तो आयुष. दोन धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 धावा. 1 गडी बाद 5 धावा. शेवटचे 10 चेंडूमध्ये 16 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतो तो आरुष. फलंदाजी मार्कला पाहायला मिळतो तो रोहन. रोहनने आतापर्यंत 1 चेंडू 1 धाव केली आहे आणि आरुषचा वैयक्तिक पहिलं षटक संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय तो आरुष. पहिला चेंडू आणि निर्धाव आऊट. दांडी गोल. छोटा पॅकेट बडा धमाका असा हा गोलंदाज आरुष. नवीन फलंदाजाचं नाव साहिल. डिक्लेअर स्वरूपात घोषांकित स्वरूपात धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 धावा. 2 चेंडू 6 धावा आणि यावर सुद्धा 1 धावसंख्येत जाऊन पोहोचते 7 धावा. 2 गडी बाद 7 धावा. उत्कृष्ट गोलंदाजी करताना आरुष आपल्याला पाहायला मिळते. आरुषचे 2 चेंडू शिल्लक असताना आरुष कुठेतरी संघाला विजयाच्या वाटचालीकडे घेऊन चाललाय. सुंदर चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण आणि त्यावर 1 धावसंख्येत जाऊन पोहोचते ती 8 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. सामना करेल तो साई. धावसंख्येत जाऊन पोहोचते ती 9. 2 षटकांच्या संमतीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9. 2 गडी बाद 9 धावा.
शेवटचं षटक हाणामारीचं षटक, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9. 5 चेंडूमध्ये 12 धावांची गरज असताना बघूया कोण हे षटक टाकण्यात येतोय. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो तो ओमकार आणि फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय तो साई. 5 चेंडू 12 धावा, 12 धावा 5 चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओमकारला धावा रोखायचे आहेत तर साईला 12 धावा करायचे आहेत. आमने सामने अटीतटीचा सामना. पहिला चेंडू ओमकारचा साई करता, पहिला चेंडूवर पहिलाच सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहिला. धावसंख्येत गोंधळलाय ओमकार, गोंधळलाय. धावसंख्या जाऊन पोचते ती 10 धावा, 4 चेंडू 11 धावा. नोचा रिव्ह्यू. बॉल बॉल आहे. आपल्याला कळवण्यात येतं की आपला रिव्ह्यू संपलाय. ओमकारचं कौतुक, सुंदर गोलंदाजी, सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. 11 धावांची गरज आणि बाद 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 6 धावा नव्हत्या मित्रा, 4 धावांची गरज होती. धावसंख्या जाऊन पोचते ती 11. तीन गडी बाद 10 धावा. शेवटचे निर्धाव चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळते ती ओमकारद्वारे आपल्या संघासाठी. संघाला विजयाच्या दिशेने घेऊन चाललाय तो ओमकार. शेवटचे नो बॉल वाईट. धावसंख्या जाऊन पोचते ती 11 धावा. डिक्लर 12 धावा. शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती कृपया पंचांशी वाद घालू नका. आपण आपला रिव्ह्यू गमावलाय. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील. कृपया पंचांशी वाद घालू नका. पंचांनी दिलेला निर्णय अंतिम. आपण आपला रिव्ह्यू गमावलाय. सामन्याला सुरुवात करायची पंच. शेवटच्या चेंडूवरती 9 धावांची गरज. ओमकार 9 धावा देऊन टाक आणि दिल्यात. गडी बाद. सामना एक हाती विजयी. पुढील सामन्याचे कोणाची मॅच आहे पुढची? नवीन बॉल कृपया पंचांकडे द्यायचा आहे. हॅलो, स्वामी 11 आणि विजय चंद्र. सामन्याला सुरुवात करायची आहे. विजय चंद्रने नाणेफेकी जिंकून गोलंदाजी घेतली आहे. स्वामी 11 कृपया फलंदाज पाठवायचे.